भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील आपल्यासोबत आहे. तरी आज बावळामध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने इंदापूर महाविकास आघाडी असं एक शाखा ओपन करण्यात आलेली आहे. एकंदरीतच त्या कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की बहुपक्षीय निवडणुकीवरती इंदापूर महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आहे. आता काल आम्ही पण खरं तर तुमच्या वृत्त माध्यमातूनच पाहिलं की काही कार्यकर्त्यांनी येऊन एकत्रित काही शाखा ओपन केलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या भावना त्या व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी आज आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा व्यक्त करण्यासाठीचा जो एक प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. महायुतीचे एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कालच्या एक उच्चस्तरीय होती चर्चा झाली होती. त्यामध्ये उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, त्यामध्ये विद्यमान जे तालुक्यातले सर्व आमदार आहेत त्यांनाच देण्याबद्दल एकमत झालेलं आहे. एकंदरीत आरोग्याची स्थिती नाही, पण सद्यस्थितीत तरी एकमत झाल्याचं असं झालं नाही. आता जसं मी सांगितलं मगाशी की अजून महायुतीच्या बैठका होणार आहे, जागा वाटपांबाबतीतली चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही निर्णय होईल तर पुढे आपण ठरवू. एकंदरीत त्याच्या मान्यतेने असं येत आहे की जे स्टँडिंग आमदार आहेत ते विद्यमान आमदार आहेत ज्याच्या तालुक्यात त्यांना जास्त प्रायोरिटी देण्यात येते. तो त्यांचा म्हणणं झालं. शेवटी आज आपण ज्या पक्षामध्ये आहोत, जे आपले नेते आहेत, ते नेते आपला निर्णय व्यवस्थित घेतील अशी आम्हाला आशा आहे. पण एकंदरीतच हर्षवर्धन भाऊ अनेक दिवसांपासून या तालुक्यावरती वर्चस्व असल्यापासून एकंदरीतच एक मोठा वर्ग आहे. तर निवडणूक लढवण्यावरती तर आपण थांबा, पण एकंदरीत महायुती जागा नसेल तर काय नाही. आत्ता मी ह्या गोष्टीवर कमेंट करणं योग्य राहणार नाही, कारण अजून चर्चा होणार आहे, भरपूर साऱ्या मीटिंग्स होणार आहेत. त्याच्यानंतर मला वाटते की आपल्याला थोडं चित्र मला वाटतं एक महिन्याभरामध्ये स्पष्ट होईल. आज महायुतीमध्येच उद्या राष्ट्रवादी शैक्षणिक पक्षात प्रवेश करण्यात मी पण आता तुमच्या माध्यमातूनच मी आज आता ते व्हॉट्सअपवर पाहिलं. आता पुढे काय कसं होईल ते आता आपल्याला वेळ काळच सांगेल. काही विशेषतः कार्यकर्ते म्हणून काय मागणी आहे सदस्यित आपण तालुक्यातील आणि ठिकाणी लावावा करत आहे, पण कार्यकर्त्यांची आमदारकीला उभं अशीच एकंदरीत मागणी. एकंदरीत कार्यकर्त्यांना आजच्या स्थितीत एक जो कामासाठी चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी काय तुम्ही आश्वासन दिले आणि कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी आग्रह करायचा. मेन मुद्दा निवडणूक लढवण्याचा तर एक आहेच, पण त्याचबरोबर शेवटी आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज ग्राउंड लेवलचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप गंभीर आहेत. आता काय झालं, इंदापूर तालुक्यामध्ये हे उभं राहणार का, ते उभं राहणार का, कोण उभं राहणार, हे एक 7-8 लोक इच्छुक सगळे झालेले आहेत, पण कुणीही आज इंदापूर तालुक्याच्या प्रश्नांवरती ओपनली बोलायला तयार नाही. म्हणजे मला असं वाटते की आज जर तुम्ही पाहिलं तर मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रकारचा भ्रष्टाचार हा इंदापूर तालुक्यामध्ये सुरू आहे. ते आज तुम्ही म्हणजे मीडियाच्या माध्यमातूनच तुम्ही हा सगळा विषय मोठ्या प्रमाणात बोलून दाखवला. आज मी ग्राउंड लेवलला सगळीकडे फिरत आहे. आज महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा आज म्हणजे शाळेमध्ये शिकणारी जर आपली 15 वर्षाची मुलगी ती जर आज सुरक्षित नसेल तर आज आपण तालुक्यामध्ये म्हणजे कुठल्या स्तरावरती आपण आज काम करत आहोत. आज शेवटी सेफ्टीचा प्रश्न असेल, डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, चांगला पाऊस ह्यावेळेस पडला आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आज ती परिस्थिती थोडी बरी झालेली आपल्याला दिसते. पण लॉंग टर्मच्या दृष्टीने योजना पण त्या संदर्भामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. युवकांच्या रोजगाराचा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ॲड्रेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या अनुषंगाने आता ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आम्ही ग्राउंड लेवलवर फिरत असताना आमच्या समोर काही एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आजपर्यंतची इंदापूरमधली लढायची हर्षवर्धन भाऊ असतील किंवा दत्तामाई या दोन्ही सुद्धा माहितीच आहे, परंतु लोकसभेच्या वेळेस आम्हाला हा शब्द मिळाला होता असं वारंवार तुम्ही सांगितलं होतं, भावनी देखील सांगितलं होतं. तर आता विधानसभा निवडणूक आधी जवळ आलेली आहे, तरी ही परिस्थिती कशी राहील? कारण त्यावेळी दिलेल्या शब्द तुम्ही वारंवार प्रत्येक सभेमध्ये कसं असतं की जेव्हा आम्हाला काम करण्यासाठी सांगितलं गेलं होतं, आमच्या पक्षश्रेष्ठींनी काम करण्यासाठी सांगितलं, तेव्हा काही गोष्टींची अंडरस्टँडिंग झाली होती. कारण शेवटी आज आम्ही पण आमचा 30 वर्षाचा संघर्ष बाजूला ठेवून आज आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला जो निर्णय सांगितला, आमच्याकडून ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या त्या अपेक्षा आम्ही 100% पूर्ण केल्या. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही
आम्ही असू किंवा आमचे कार्यकर्ते असू किंवा आम्हाला भाऊंना असं मोठ्या भाऊंपासून मानणारा जो वर्ग आहे, आम्ही सगळ्यांनी आमचं एक आहे बघा, आम्ही प्रामाणिक माणसं आहोत. आम्ही जिथे असू तिथे 100% प्रामाणिक असतो. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेचं काम केलं, कारण आम्हाला तसं सांगितलं गेलं होतं आणि आम्ही अजून प्रामाणिकपणे वाट बघतो आहे की आमचं व्यवस्थित पक्ष आमच्या पक्षाचा निर्णय घेईल. मग महायुतीमध्ये आता जागावाट परिस्थितीमध्ये आता इंदापूरची जागा डिसिजन झाली आहे. त्यामुळं एकंदरीत इंदापूर विकास आघाडीतून निवडणूक ही सध्याची तालुक्यात सर्व ठिकाणी चर्चा आहे. कसं वाटतं? आत्ता त्या गोष्टीवरती कमेंट करणं मला नाही उचित वाटत. तर पुढच्या मला वाटतं काही आठवड्यांमध्ये कशा पद्धतीने घडामोडी होत आहेत, सगळ्या अजून पक्षाच्या बैठका होणार आहेत, त्याच्यानंतर मग काय निर्णय, त्याच्यानंतर मग आम्ही आमचा निर्णय करू. एकंदरीतच युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिताताई पाटील उच्च स्तरावरती ज्या तिन्ही पक्षांच्या मिळून ज्या मिटिंग होतील आणि तिथे जो शब्द मिळाला जाईल त्यावरती आम्ही ठाम असू आणि येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांनाही देखील कसल्याही स्वरूपाचा नाराज केले जाणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही ऊर्जा दिली जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले. दीपक आपल्या TV9 मराठी इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.